आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताची प्रतिस्थापना व विसर्जन पूजा विधी। हे व्रत श्रद्धेने व मनोभावे करायचे आहे। देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। ज्या ठिकाणी स्थापना करायची आहे तिकडची फरशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। थोडेसे गोमूत्र शिंपडून देवीची स्थापना करण्यासाठी पाट किंवा चौरंग घ्यावा। चौरंगाखाली अशा प्रकारे रांगोळी काढा। चौरंगाखाली अशा प्रकारे रांगोळी काढली आहे। पूजेसाठी चौरंग घेतला आहे। चौरंगावर स्वच्छ कापड अंथरून त्यावर मध्यभागी अखंड तांदळाचे वर्तुळ अशा प्रकारे करून घ्यावे। त्यावर हळद कुंकू वाहावे। मी या ठिकाणी कलश स्थापनेकरिता स्वच्छ धुतलेला चांदीचा तांब्या घेतला आहे। यावर सुबक असे अष्टविनायक आहेत। अशा प्रकारे हळदी कुंकवाची 5 बोटे लावून घ्यायची आहेत। पूजेसाठी तांब्या पितळेचा किंवा तत्सम धातूचा तांब्या चालू शकतो। कलश पाण्याने पूर्ण भरावा। एक सुपारी, एक नाणे, दुर्वा व चांदीचा एक कॉईन कलशात टाकावे। 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा। तांदळावर कलश ठेवत आहे। अशा प्रकारे श्री मार्गशीर्ष लक्ष्मी यंत्र ठेवावे। नथ घातल्यावर देवीचं रूप खूप छान दिसतं। हळद कुंकू लावत आहे। पूजा सुरू करायच्या अगोदर देवीसमोर तुपाचा दिवा ठेवून त्यावर हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून दिवा प्रज्वलित करावा। देवीच्या डाव्या हाताला खायचा विडा ठेवायचा आहे। विडा अशा प्रकारे ठेवावा। 2 खायची पाने, त्यावर ₹1.25 अखंड स्वच्छ धुतलेली सुपारी, त्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून एक फूल वाहावे। आचमन करण्यासाठी एक ताम्हण, छोटे ग्लास आणि संध्यापळी घ्यावी। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः असे म्हणून आचमन करावे। त्यानंतर पळीने पाणी हातात घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे। देवीला स्नान घालावे। देवीच्या मूर्तीला ताम्हणात ठेवून शुद्ध पाण्याने स्नान करून मग पंचामृत स्नान करावे। परत शुद्ध पाण्याने स्नान करून स्वच्छ पुसून त्यावर हळद कुंकू अक्षदा व सुगंधित पुष्प अर्पण करावे। ओम महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप सतत चालू ठेवावा। ओम महालक्ष्मे नमः, 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 ओम महालक्ष्मे नमः,
ओम महालक्ष्मे नमः. देवीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. आम्ही घरी कमळाचे रोप लावले आहे. कमळाच्या पानावर विराजमान असलेल्या देवीचे हे रूप खूप छान दिसत आहे. अशा प्रकारे मूर्ती स्थापन करू. देवीला हळद कुंकू लावून अक्षदा अर्पण करू. सुगंधित पुष्प अर्पण करावे. सुवासिक गजरा किंवा वेणी अर्पण करावी. यंत्राला हळद कुंकू लावावे. धूप दाखवून निरांजनाने ओवाळावे व देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी. पाण्याचा चौकोन करून दुधाचा नैवेद्य दाखवावा. चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यावी. मी येथे 2 रंगांचा वापर केला आहे. छाप्याच्या साहाय्याने रांगोळी काढत आहे. अशा प्रकारे झटपट छापा रांगोळी काढून झाली आहे. कमळाचे फूल देवीला अर्पण करत आहे. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताची प्रतिस्थापना झाली आहे. हे व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावे केल्यावर आई महालक्ष्मीची कृपा होऊन घरात पैसा सुख शांती लाभेल. मात्र श्रीमंती आल्यावर सुद्धा उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये. श्री महालक्ष्मी व्रत नित्य नियमाने करावे. त्यांच्यावर आईची कृपा राहील. व्रताच्या दिवशी उपास करावा. फक्त दूध केळी व फळे खावीत. रात्री भोजन करावे. देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावर बसावे. पाट नसल्यास बसण्यासाठी आसन घ्यावे व श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. वाचणे शक्य नसल्यास ऐकावी. कथेची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिली आहे. पोथी वाचून किंवा श्रवण करून झाल्यावर आरती घ्यावी व आरती झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवावा. दिवसभर उपास करावा. फळहार घ्यावा. रात्री देवीला नैवेद्य दाखवून व गाईला घास देऊन मग उपास सोडावा. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने घरातील 4ही कोपऱ्यात ठेवाव्यात. कलशातील पाणी तुळशीला ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागेवर 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताची सुरुवात करून 4 गुरुवार हे व्रत करावे. व्रत करत असताना अडचण आली तर तो गुरुवार न पकडता पुढचा गुरुवार पकडावा. पण त्या गुरुवारी मात्र उपास करावा. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.